अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थ्यांसाठी आली मोठी खुशखबर. ही मागणी पूर्ण, मिळणार हक्काचा लाभ. सरकारकडून गुड न्यूज. अंगणवाडी 3 ऑगस्ट. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. उघड्यावर भरणाऱ्या अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या 3420 अंगणवाड्यापैकी तब्बल 633 अंगणवाड्यामध्ये स्वतःची इमारत नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये 327 अंगणवाड्या भाड्याच्या जागेवर तर 243 अंगणवाड्या ग्रामपंचायत अथवा शाळांच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत, तर 66 ठिकाणी चिमुकल्यांना झाडाखाली उघड्यावर किंवा शाळाच्या वरांड्यावर शिक्षण घ्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने व्हीबीजी रामजी योजनेतून निधी उभारून नवीन अंगणवाडी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका अंगणवाडीसाठी 18 लाखाचा खर्च. एका अंगणवाडी इमारतीसाठी सुमारे 18 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यात 633 अंगणवाड्यांसाठी इमारतीची आवश्यकता असताना जिल्हा नियोजन समितीकडून केवळ 38 इमारतीसाठीच निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे DPCमधील 10 लाख रुपये, व्हीबीजी रामजी योजनेतील कुशल गटातून 5 लाख रुपये आणि अकुशल गटातून 3.50 लाख रुपये असा निधी एकत्र करून उर्वरित अंगणवाड्याच्या इमारतीतील उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अंगणवाडीसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने धाराशिव आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीनाक्षी किशोर पवार यांच्या पुढाकाराने या योजनेतील निधीचा वापर करून सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी प्राधान्याने अंगणवाडी इमारती उभारण्यात येणार आहेत. या संदर्भात ठराव लवकरच जिल्हा परिषदेत मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत सर्वप्रथम उघड्यावर भरणाऱ्या 66 अंगणवाड्यांसाठी सुरक्षित व स्वतंत्र वर्गखोल्या उभारण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.